शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी. शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी. दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी 5 ते 6 समित्या स्थापन. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एकनाथ शिंदेंचा आज पाहणी दौरा. चिमुकल्याचा वाहतूक कोंडीत अडकून उपचाराअभावी मृत्यू. महामार्गावरच्या खड्डे वाहतूक कोंडीचा वाहनधारकांना फटका. सोलापुरात पावसामुळे नुकसानग्रस्त भागाची खासदार प्रणिती शिंदेंनी केली पाहणी. घरात पाणी शिरलेल्या भागाची केली पाहणी. 2 महिने आधी नालेसफाई न केल्यानं परिस्थिती झाली होती बिकट. नालेसफाई न केल्यामुळे अशी परिस्थिती. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज सागरी क्षेत्राशी संबंधित 7,870 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन. मुंबई सागरी क्षेत्राला मिळणार चालना. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन आणि पायाभरणी. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला वेग. मंत्री अश्विनी वैष्णव प्रकल्पाच्या बोगद्याची करणार पाहणी. शिळफाट्याजवळील टनलचा ब्रेक थ्रूही होणार. मंत्री वैष्णव घणसोलीतून कामाची करणार पाहणी. कुंभमेळा मंत्री समिती आणि कुंभमेळा शिखर समितीची स्थापना. मुख्यमंत्री कुंभमेळा शिखर समितीचे अध्यक्ष तर मंत्री गिरीश कुंभमेळा मंत्री समितीचे अध्यक्ष. ठाणे मेट्रोची 22 तारखेला चाचणी. ठाणेकरांसाठी अतिशय आनंदाची बाब. 20 वर्षांपूर्वी केलेल्या आंदोलनाचं हे फलित. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. केंद्रीय निवडणूक आयोगाची झाडाझडती. देशभरातील 474 राजकीय पक्षांवर कारवाई. महाराष्ट्रातील 44 राजकीय पक्षांना दणका. पाकिस्तानमध्ये मला घरासारखं वाटलं. सॅम पित्रोदांचं वक्तव्य. भाजपच्या हाती आयतं कोलीत. माझ्या बोलण्याचा हेतू वेगळा होता. वक्तव्यानं वाद चिघळताच पित्रोदांचा युटर्न. शहद रेल्वे स्थानकाच्या नावावरून राज ठाकरे भडकले. शहाड हेच रेल्वे स्थानकाचं नाव हवं. राज ठाकरे यांच्या सूचनेनंतर रेल्वेला मनसेचा इशारा. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ नोंदणी प्रमुखपदी राहुल लोणीकर यांची निवड. यंदाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीकरता निवड. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली निवड. अहिल्यानगरमध्ये जामखेडच्या आमसभेत आमदार रोहित पवार आक्रमक. निकृष्ट दर्जाच्या कामावरून अधिकाऱ्याला झापलं. भिवंडीत युवक काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम. वोट चोरी विरोधात वोट चोर गर्दी छोड बॅनर खाली स्वाक्षरी मोहीम. सरकारचा नोंदवला निषेध. साताऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांच्या निषेधार्थ आंदोलन. पडळकर यांच्या प्रतिमेला चप्पल मारून निषेध. नागपुरात अजित पवारांची नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला भेट. एनसीआयच्या पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवांना दिली दाद. पालकमंत्री नितेश राणे यांचा दोडामार्ग तालुका दौरा. दोडामार्ग पोलीस ठाणे आणि ग्रामीण रुग्णालयाला सरप्राईज व्हिजिट. रुग्णालयात अधिकारी अनुपस्थित असल्यानं नाराजी व्यक्त. पोलीस ठाण्यात अवैध धंद्यांबाबत चर्चा. पुणे विद्यापीठाच्या प्रमाणपत्रांची आता नाशिकमध्ये छपाई. इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये होणार छपाई. प्रमाणपत्रांच्या बनावटगिरीला आळा बसणार. पुणे विद्यापीठाचा सुरक्षितता पारदर्शकपणासाठी निर्णय. जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग जवळपास मोकळा. याचिका निकाली निघाल्यानं जिल्हा परिषद निवडणुकांचा बार वाजणार. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. महाराष्ट्रात कला केंद्राच्या नावाखाली अवैध आणि चुकीचे व्यवसाय सुरू. शासनाने अशा कला केंद्रांवर तातडीनं कारवाई करावी. राष्ट्रपती पुरस्कार विजेता लावणी सम्राज्ञी मंगलाताई बनसोडे यांचं शासनाला आवाहन. छत्रपती संभाजीनगरात अथा ग्रुपचा 5,440 कोटींचा लिथियम बॅटरी प्रकल्प. राज्य सरकारसोबत करार. प्रकल्पातून तब्बल 5,000 युवकांना थेट रोजगार उपलब्ध होणार. छत्रपती संभाजीनगर शहराला मिळाले 3 सहाय्यक पोलीस आयुक्त. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांची पदस्थापना आणि नियमित सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या.
हिंगोली जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाची बदली झाल्यानं विद्यार्थ्यांना अश्रू अनावर. शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थी भावुक. सिंधुदुर्गात पहाटे सर्वत्र धुक्याची चादर. ग्रामीण भागासह महामार्गावर धुकं. जिल्ह्यात 4 ते 5 दिवस तुरळक पावसाच्या सरी. रत्नागिरीत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत शिबिराचं आयोजन. महिला सशक्त झाल्यास समाज अधिक सक्षम होतो. राज्यमंत्री योगेश कदमांचं वक्तव्य. सांगलीत फळ महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात विविध फळांचं प्रदर्शन. 21 सप्टेंबरपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पणन मंडळाकडून आयोजन. चंद्रपूरमध्ये 3 दिवसीय राष्ट्रीय आदिवासी नाट्य महोत्सवाला सुरुवात. बिरसा मुंडा यांची 105वी जयंती आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजन. उद्घाटन सोहळ्यास खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थित. एसआरएची घरं लाभार्थ्यांनी 5 वर्षांच्या आत विकल्यास ताबा काढून घ्या. हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण आदेश. प्रकल्पबाधितांनाही घरं देण्याचे आदेश. शाळेतील सुरक्षेच्या उपायांवरून न्यायालयानं सरकारला फटकारलं. बदलापूर सारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का? हायकोर्टाचा संतप्त सवाल. कबूतरखान्यांसाठी नव्या जागांचा शोध. मुंबईतील सर्व प्रभागांमध्ये कबूतरखान्यांसाठी जागेचा आढावा. प्रभाग अधिकाऱ्यांना जागेचा शोध लागला. लोकवस्तीपासून 500 मीटर अंतरावर कबूतरखाने असण्याची शक्यता. म्हाडाच्या पवईतील दुकानासाठी 22 कोटींची बोली. म्हाडाच्या मुंबईतील दुकानांचा ई लिलाव. पवईतील या दुकानांची बेस्ट प्राइस 2.5 कोटींच्या आसपास होती. शिवाजी पार्क जिमखान्याचं 22 तारखेला उद्घाटन. पुनर्बांधणीच्या कामामुळे जिमखाना गेल्या 1.5 वर्षांपासून बंद. जिमखान्याला हेरिटेज लुक. मुंबई पालिका आज पाणीपुरवठा प्रकल्प आणि तलावांच्या सद्यस्थितीची माहिती देणार. या निमित्त पालिकेकडून तलाव परिसरात पत्रकार दौऱ्याचं आयोजन. अमरावतीत 15व्या राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचं आयोजन. छायाचित्रकारांना आपली कला राज्यस्तरावर सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध. स्पर्धेत निसर्ग आणि वेडिंग असे 2 गट. छत्रपती संभाजीनगरात अतिवृष्टीमुळे नदीवरील 2ही पूल तुटल्यानं गावकऱ्यांचे हाल. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा. तातडीनं पूल दुरुस्तीची मागणी. मुंबई नांदेड साप्ताहिक विशेष 4 रेल्वे गाड्या चालवणार. आजपासून 22 डब्यांच्या विशेष गाडीचं आरक्षण खुलं. 15 ऑक्टोबर पासून सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार. सोलापूर मुंबई, सोलापूर बंगळुरू विमानसेवा सुरू होणार. आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार. नाशिकमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडून अतिरिक्त बस सुविधा. सप्तशृंग गड येथे जाण्यासाठी 320 अतिरिक्त बस उपलब्ध. दर 10 मिनिटाला असणार बस. मध्य हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक. टाइम टेबल बघूनच घराबाहेर पडा. रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक. मोनोरेल सेवा आजपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद. मोनोरेलमध्ये अनेकदा बिघाड झाल्यानं निर्णय. नवीन मोनोरेल कधी सुरू होईल याबाबत मात्र स्पष्टता. चंद्रपुरात सिनाळा, मसाळा आणि नवेगाव गावातील नागरिकांचं आंदोलन. पुनर्वसन केलेल्या ठिकाणी सुविधा न केल्यानं ग्रामस्थ आक्रमक. दुर्गापूर कोळसा खाण कार्यालयासमोर आंदोलन. व्यवस्थापनाकरता आजची मुदत. पैठणमध्ये छावा संघटनेच्या वतीनं आंदोलन. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीकरता तहसील कार्यालयासमोर आंदोलन. साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम समाजाचं आंदोलन. शांतता रॅलीत नागरिकांवर गुन्हा दाखवल्याच्या निषेधार्थ आंदोलन. प्रकरणात ठोस कारवाईच्या मागणीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अमरावती विभागीय वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर तांत्रिक, अप्रेंटिस, कंत्राटी कामगारांचं धरणे आंदोलन. सुरक्षा साधने तसेच वारंवार होणाऱ्या अपघातांवर प्रभावी उपाययोजना करावी अशी संघटनेची मागणी.
हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक, बंजारा समाजाचा भव्य विराट मोर्चाचं आयोजन. सोलापूर शहरातील जुळे परिसरात द्वारकाधीश नगरात ड्रेनेजचं पाणी शिरलं. ड्रेनेजच्या पाण्यात बसून ठाकरेंच्या शिवसेनेचं आणि स्थानिक महिलांचं आंदोलन. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात NSUIचं आंदोलन. विद्यापीठानं परीक्षा शुल्कात वाढ केल्यानं विद्यार्थी आक्रमक, अन्याय असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांचं आंदोलन. परभणीत प्रहार जनशक्ती पक्षाचं भजन कीर्तन आंदोलन. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करा या मागणीकरता आंदोलन. छत्रपती संभाजीनगरात पडेगाव ढगफुटी, अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरलं. सुमारे 2 तास ढगांचा गडगडाट, विजा आणि वादळी वाऱ्यासह पाऊस. वाहतूक खोळंबल्यानं 2 तास शहर ठप्प. जालन्यात परतूर तालुक्यात कालपासून मुसळधार पाऊस. पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान, शेतकरी मात्र चिंतेत. वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. भट उमरा परिसरातील नदीकाठची शेती पाण्याखाली. सोलापुरातील बार्शीतील वैराग परिसरात गेल्या महिन्यात मुसळधार पाऊस, नदी नाले तुडुंब भरले. पुलावर पाणी आल्यानं विद्यार्थ्यांना गुडघ्याभर पाण्यातून ये जा करण्यात येते, तर ओढ्यावर मोठा पूल बांधण्याची मागणी होती. जालन्यात सततच्या पावसामुळे अनेक धरणं भरली. अंबड तालुक्यातील गल्हाटी धरण 100% भरलं. शेतकऱ्यांनी केलं जलपूजन. नवरात्रीतही पावसाच्या सरी. 25 सप्टेंबर पासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. बुलढाण्यात जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत. उकाड्यापासून शहरवासियांना दिलासा. सोलापूर बार्शी तालुक्यातील बेलगाव परिसरात वादळी वारा, गारपिटीसह मुसळधार पाऊस. ताडसौंदणे गावात शिरलं पावसाचं पाणी. मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं वाहतुकीला अडथळा. भाटघर धरण पुन्हा 100% भरला. नदीपात्रात पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. पुण्यात मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंत कोसळली. पाण्याचा मोठा प्रवाह आणि ड्रेनेज तुंबल्यानं भिंत कोसळली. लोणार सरोवरला मुसळधार पावसाचा फटका. कमळजा देवीच्या मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात. विदर्भात 7 लाख हेक्टरवरील पिकांना फटका. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात फळबागांचं मोठं नुकसान. सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे फळबागांचं नुकसान. 13 एकर द्राक्षांमध्ये पाणी शिरल्यानं द्राक्ष पिकाचं नुकसान. उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या 4 ते 5 दिवसात पडलेल्या पावसामुळे फळबाग पिकाला फटका. द्राक्ष उत्पादक शेतकरी साखरे यांचं 60 ते 65 लाख रुपयांचं नुकसान. छत्रपती संभाजीनगरात दुचाकी चोरांची टोळी सक्रिय. सातारा परिसरातील दुचाकी चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. छत्रपती संभाजीनगरात 354 किलो गांजाची झाडे जप्त. सुमारे 42,55,080 रुपये झाडांची किंमत. आरोपीवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात दुचाकी खरेदी विक्रीच्या वादातून तरुणाला मारहाण. हल्ल्यात तरुणाच्या कानाचा पडदा फाटला. हडको कार्नर परिसरातील घटना. भंडाऱ्यात गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या 3 वाहनांची ट्रकला धडक. चालक फरार तर 40 गोवंश जनावरांची सुटका. पैठणमध्ये वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा. व्यवसाय चालवणाऱ्या महिलेला अटक. 4,000 रुपये रोख जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.